क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत पंचायत समिती राळेगाव मधील धानोरा केंद्राची शैक्षणिक सहल दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी धानोरा या केंद्र शाळेच्या मुख्यालयामधून पहाटे सकाळी 4 वाजता अगदी वेळेवर निघाली। शैक्षणिक सहलीमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केंद्र शाळा धानोरा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दापोरी कासार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परसोडा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुदापूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानवड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंदरी या धानोरा केंद्रातील शाळांचा सहभाग असून धानोरा केंद्राच्या उज्ज्वल परंपरेप्रमाणे शैक्षणिक सहल अगदी वेळेवर दोन्ही बसेसची संजय कारवटकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती धानोरा यांच्या हस्ते व सुभाष पारधी केंद्र प्रमुख धानोरा, विजयकुमार लांबट मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे भास्कर खंडाळकर मुख्याध्यापक यांनी पूजा करून बस धानोरा येथून निघाल्या। वडकी मार्गे खापरी मेट्रो येथे बसेस पोहोचल्या। सकाळी 8 वाजता विद्यार्थ्यांचा मेट्रो प्रवास अतिशय उत्साहाच्या वातावरणात सुरू झाला। मुलांनी मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला। लगेच बस रमण विज्ञान केंद्राकडे निघाल्या। रमण विज्ञान केंद्र येथे पोहोचताच मुलांनी जेवण केले आणि लगेच रमण विज्ञान केंद्रामध्ये असलेला 3D शो, तारांगण व विज्ञानाचे विविध प्रयोग विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करून बघितले। मुलांना विज्ञानाचे प्रयोग हाताळले, त्यांना अतिशय आनंद झाला। मुलांच्या चेहऱ्यावर आनंद अवर्णनीय होता। भ्रमण विज्ञान केंद्र नंतर लगेच बसेस दीक्षाभूमीकडे रवाना झाल्या। दीक्षाभूमीवर माहिती प्रमोद सुभाष कारगे यांनी दीक्षाभूमीवर ऐतिहासिक पार्श्वभूमी पटवून दिली। त्यानंतर सर्वांनी जेवण केले आणि लगेच बस विमानतळाकडे निघाल्या। विमानतळावर पोहोचताच तिकिटे काढल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी गॅलरीमधून सर विमानांचे आव्हान, विमानाने कसे उतरावे, कसे उडतात, प्रवासी कसे चढतात, कसे उतरतात, त्याचप्रमाणे विमानामध्ये सामान कसे नेतात या सर्व प्रकारची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघून घेतली। अशा प्रकारे आनंदमय वातावरणात शैक्षणिक सहल नागपूरला गेली। यावेळी सहल नियोजन प्रमुख विजय लांबट, मुख्याध्यापक धानोरा, सहल प्रमुख संदीप टुले, आरोग्य विज्ञान प्रमुख निलिमा पाटील, बस प्रमुख रीना चौधरी तसेच रत्नमाला धुर्वे, रडके मॅडम, देशमुख सर, खंडाकळ सर, योगेश घोडे, हर्षदा सुरकर यांनी सहलीसाठी परिश्रम घेतले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।